परभणीच्या सिंगणापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरू झाले। शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमिनी देणार नाही, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची आहे। जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या एकूणच शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा पद्धतीची मागणीसाठी जो आहे तो रास्ता रोको केला जातोय। हा सगळा रस्ता जर बघितला तो बंद करण्यात आला आहे। सहजपूर जवळ येथे शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने बळाचा वापर करून शेतकऱ्यांना ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या मोजणी करण्यात आली, याला विरोध करण्यात आला होता। आणि यात नेमक्या काय मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, एकूणच काय मागणी आहे सगळ्या रस्ता रोको सुरू झाला? मला असं वाटतं की याच्या पूर्वी अनेकदा मी बाईक दिले, पुन्हा त्याच येत आहेत। सहजपूर जवळमध्ये ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला असता ज्या प्रकारे त्यांच्या विरुद्ध अन्याय अत्याचार केला, आमच्या महिलांना अतिशय मारहाण केली, संपूर्ण महाराष्ट्रात ते गेलं। या ठिकाणी सातत्यानं परभणी जिल्ह्यातले शक्तीपीठचे लोक आंदोलन करतायत। जिल्हा प्रशासन कुठल्याही प्रकारची चर्चा करत नाही, मुळातच या रस्त्याची कुठलीही गरज नाही। ऑलरेडी रत्नागिरी ते नागपूर रस्ता आहे। मला सांगा, बेंगलोर मध्ये जसं 5 किलोमीटर जायला 1 तास लागतात, एवढी गर्दी त्या रस्त्याला आहे का? मुळातच सरकारचा प्राधान्यक्रम हा भांडवलदार आणि कॉर्पोरेट क्षेत्राला मदत करणारा प्राधान्यक्रम आहे। आज परभणी जिल्ह्यात कोणाच्याही, परभणीच काय कुठल्याच जिल्ह्यात मागणी नाही की आम्हाला शक्तीपीठ हवा आहे, परंतु आज 1 लाख काहीतरी 18,000 कोटीचं बजेट याच्यासाठी दिलं जातंय। सरकार कर्ज घेतंय। आज आमचा महाराष्ट्र कर्जानं डुबलेला आहे आणि माझं म्हणणं आहे या सरकारनं हा शक्तीपीठ रद्द करावा आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे आणि आज अनेक आमदार देखील तिथे विधानसभेत त्यांची बाजू मांडणार आहेत। आज परभणी जिल्ह्यातल्या सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी एकत्र आलेत आणि त्यांची ठाम भूमिका आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको। इथल्या पालकमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली, परंतु आज त्यांच्या हातातच काही नाही, त्या नामधारी पालकमंत्री आहेत आणि त्यामुळं कायम स्वरूपी हा शक्तीपीठ रद्द करावा यासाठी हे जोरदार आंदोलन चालू आहे। रायगड जनशक्ती पक्षाची काय मागणी आहे, काय सांगाल? मुळात हा शक्तीपीठ महामार्ग हवा कशाला हा प्रश्न पडलेला आहे। परभणीमध्ये कुठल्याही प्रकारचं औद्योगिकरण झालेलं नाहीये, परभणीमध्ये कुठल्या प्रकारचा रोजगार नाहीये। अशा परिस्थितीमध्ये परभणीमध्ये 90% लोकांचा एकमेव रोजगाराचं साधन आहे ते म्हणजे शेती, आणि सरकार हे का करते हेच कळायला मार्ग नाहीये। सुपीक जमिनी आहेत, ह्या जमिनी सोन्यासारख्या जमिनी आहेत, मातीच्या भावाने विकत घ्यायच्या आणि त्याबद्दल शेतकऱ्यांच्या हातामध्ये तुकडे द्यायचे, ह्या पद्धतीचे सरकारचं वागणूक आहे। आणि ज्या पद्धतीने हे सक्तीनं वसूल केलं जातं हे अत्यंत चुकीचे आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी विरोध केला त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळा हा शब्द टाकण्यात आला, परंतु जमिनी खाजगी असताना शासकीय कामात अडथळा हो कसा शकतो हा आमचा प्रश्न आहे। आजची जी मोजणी होती तात्पुरती स्थगित केली, काय वाटतंय, काय सांगाल? आजची जी स्थगिती दिलेली आहे ते पालकमंत्र्याला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि लबाड लांडग्याचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसते। त्या स्थगितीला काय अर्थ नाही। आज परभणी शहरामध्ये आम्ही मुस्लिम समाजाचा महापौर झाला म्हणून भाजपचे चिल्ले बिल्ले बच्चे बिळातून बाहेर निघून बोलू लागले, पण आमच्या इथं माता भगिनीवर ज्या हिंदू आहेत, भाजपच्या हिंदूंच्या नावावर राजकारणाचं भांडवल करते, आमच्या हिंदू माता भगिनीवर मारहाणीचा प्रकार घडला पोलीस प्रशासनाच्या वतीनं, तेव्हा ही आमची जिल्ह्याची लाडकी बहीण सावत्रबहीण, पालकमंत्री सावत्रीबहीण म्हणून का घरी बसली होती, हा आमचा पालकमंत्र्याला सवाल आहे। ही स्थगिती म्हणजे एक थोतांड आहे, फक्त यांना एवढं कळून चुकलेलं आहे की लोक यांना दमणार नाही, लोक यांचं ऐकणार नाहीत, त्याच्यामुळे स्थगितीत नाटक हे लोक करायलेत। पण यांनी किती नाटक करू द्या, आमचे माता भगिनी बहादर ज्या शक्तीपीठाला विरोध करणारे आमचा जो वर्ग आहे हा 100% शक्तीपीठ हाणून पाडणार म्हणजे हाणून पाडणार। शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही पद्धतीची जमीन देणार नाही अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो इथल्या सगळ्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, सिंगणापूर, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।